नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आज आपण बघणार आहोत. काहीतरी वेगळंच वळण घेतलंय या सगळ्या सिरियलने की आपण जे बघत होतो सरळ साधी सिंपल ती काही एक राहिली नाहीये. अगदी वळण घेऊन दुसऱ्याच वळणावर गेली आपली कमळी सिरियल. आता अनिकाची जी मैत्रीण असते तिने एक बॉयफ्रेंड केलेला असतो, खूप श्रीमंत, गडगंज श्रीमंत असतो आणि त्याने एका मिनिटात तिला पसंत केलेली असते आणि ही सुद्धा दुसऱ्या मिनिटाला त्याला आय लव्ह यू म्हणून टाकते. अनिकाला येऊन येते आणि अनिकाच्या समोर म्हणते, अगं काल तर माझा बॉयफ्रेंड झालाय, लगेच त्याला प्रपोज करून टाकलं. अनिका म्हणते, मूर्ख आहे का ही? अगं मूर्ख नाही, वेळ व्हायला घालवायचा नसतो, तूही तशी शिक की. आणि अनिकाची मैत्रीण बोलता बोलता म्हणते, अरे तू कशी शिकणार ग, तुझ्याकडे तर बॉयफ्रेंड नाहीये, कुणाला म्हणशील तू आय लव्ह यू? कारण ऋषी तुला भाव तरी देतो का? अगं तुझ्याकडे बघत सुद्धा नाही तो आय लव्ह यू किंवा तू त्याला प्रपोज केल्यावर रिप्लाय देणं तर लांबच राहिलं. त्याच्या मनात फक्त कमळी 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 एवढंच काय चाललेलं असतं. कसं आहे ना अनिका, तुझी खूप वाईट परिस्थिती आहे आणि मला मिळालाय बॉयफ्रेंड इतका श्रीमंत, तर तुला काय त्रास होतोय ग? अनिका म्हणते, शहाणपणा करू नको, थोवाड बंद कर. अनिका आता तेवढ्यापुरती तिला रागवलेली असते, पण अनिकाच्या डोक्यात मात्र सारखं तेच चाललेलं असतं की खरंच ऋषी मला भाव देत नाही आणि ऋषीने कमळीला जर प्रपोज केलं तर किती अवघड व्हायचं. अनिकाला आता इनसिक्युअर व्हायला लागलेलं असतं आणि काही झालं तरी ऋषी माझा आहे आणि तो मलाच मिळायला हवाय. अनिकाने हे आता पक्क मनाशी ठरवलेलं असतं. काहीही येऊ दे, कोणताही प्रसंग येऊ दे, ऋषी माझा आणि माझाच आहे. तिने अगदी ठरवलेलं असतं. ऋषीच्या मनात अनिका आहे की नाही याचा विचारही नसतो. ऋषी हिला हो म्हणेल का, ऋषी हिच्याशी लग्न करेल का, काही एक देणं घेणं नसतं. एखादं बाजारातून खेळणं विकत घ्यावं तसं तिला ऋषीला घ्यायचं असतं. मला आवडतो ना, मग हा माझा झालाच पाहिजे. अनिका इतकी मूर्ख असते, अगदी हद्द पार करते. डायरेक्ट मैत्रिणीचं ऐकून ऋषीला प्रपोज करायला जाते. सगळ्यांच्या समोर ऋषीला म्हणते, आय लव्ह यू, मला तू खूप आवडतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय, पार्टनर म्हणून तू एकदम परफेक्ट आहे माझ्यासाठी. ऋषी हे ऐकतो आणि ऋषीला धक्काच बसतो. ऋषी म्हणतो, काय म्हणालीस, परत म्हण. अरे मला तुझ्याशी लग्न करायचंय ऋषी, आपण तसेही फॅमिली फ्रेंड आहोत, आपण किती आहोत, एक तर मी दिसायलाही सुंदर आहे, वेल एज्युकेटेड आहे, सगळ्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह आहे आणि श्रीमंत घरची नात आहे, श्रीमंत घरची मुलगी आहे आणि तो सुद्धा श्रीमंत घरचाच मुलगा आहे. तसं आपल्या बिझनेसचे संबंध आहे, घरगुती संबंध, सगळंच काही छान. मग काय रे, तुझं आणि माझं नातं जुळायला काय प्रॉब्लेम आहे? ऋषी, मला तुझ्याशी लग्न करायचंय बाबा, काहीही झालं तरी. सारखी सारखी ही काय म्हणतीये तेच म्हणणं चाललेलं असतं. ऋषीला काय म्हणायचं अनिका अजिबात ऐकून घ्यायला तयार नसते. त्याला आय लव्ह यू म्हणते. ऋषी म्हणतोय, हे अक्कल वगैरे आहे का? आय लव्ह यू म्हणतीये तोंड वर करून, तू हिंमतच कशी केली ग? तुझी लायकी आहे का अनिका? अनिका इतकी चिडते, काय माझी लायकी? हो तुझी लायकी, अस्सल सुंदर तू, फक्त दिसायला सुंदर आहे, माणूस म्हणून एकदम घाणेरडी आणि फ्लॉप आहे. माणूस म्हणून तू कुठेही लायकीची नाहीयेस. तुला वाटतंय तू सुंदर आहे, बाह्य सौंदर्याचा काही उपयोग नसतो. तू सुंदर नाहीये, तू फ्लॉप कॅरेक्टर आहे अनिका, वाया गेलेली मुलगी आहे, शुद्ध मराठीत वाया गेलेली मुलगी. अशी मुलगी मला लाईफ पार्टनर म्हणून नकोय. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या काही अपेक्षा आहेत लाईफ पार्टनर म्हणून. आयुष्यभर मला ज्याच्याबरोबर संसार करायचा, आयुष्य काढायचंय, असा व्यक्ती कसा असला पाहिजे हे माझं मी ठरवेल ना. तुला मी आवडतो म्हणून लगेच येऊन मी तुझ्याशी लग्न करायचं हे चुकीचं आहे. मला पण तू आवडली पाहिजे, आपले विचार जुळले पाहिजे. ए ऋषी, उगाच फालतूपणा करू नका. माझ्यात काही कमी नाहीये, पैसा आहे, सुंदर आहे, शिक्षण आहे, सगळं आहे आणि उगाच फालतूपणा करत करत मला नाही म्हणायचं नाही, आत्ता सांगून ठेवतीये. मी अनिका महाजन आहे आणि मला नाही ऐकायची सवय नाहीये. ऋषी, मला हो म्हणायचं आणि माझं आणि तुझंच लग्न झालं पाहिजे. तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर याद राख, माझं नाव अनिका आहे. ऋषी म्हणतोय, चल, कॉलेजमध्ये जे धमक्या देते ना ते कॉलेजमध्येच ठेवायच्या. धमकी द्यायला तुझी मैत्रीण नाहीये मी इथे, मी सुद्धा ऋषी आहे आणि मी कोणी ऐरा गैरा लागून गेलो नाही. मला तू आवडत नाही आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आणि का पहिलं आणि शेवटचं सांगतोय, परत माझ्या नादाला लागू नको आणि हा विषय इथेच संपवायचा. मला तू आवडत नाही, काहीही झालं, कोणताही प्रसंग आला तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही, हे डोक्यात फिट करून ठेवा. मुळात तू हिंमतच कशी केली तोच प्रश्न पडतोय मला. अरे करणारच ना,
तुला स्वतःची बुद्धी असती तर कशाला, अक्कल मात्र तुला कुठेच नाहीये. आणि मी परफेक्ट आहे, अशी परफेक्ट आहे का? दुसऱ्याच्या मनाचा विचार करती का? माझ्या मनात तू आहे का? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? जबरदस्तीने येऊन तोंड वर करून मला आय लव्ह यू म्हणतीये. गेट आउट. इथून लगेच निघून जायचा. परत माझ्या वाटेला सुद्धा यायचं नाही. आता अनिका ऋषी इतकं बोलल्यावर राग राग निघून गेलेली असते. अनिका काय आता माझ्या तोंडावर नाही म्हणाला, माझ्या तोंडावर तेच तेच लावत लांबण लावत ती अगदी घरी गेलेली असते. आणि घरी काय नेहमीप्रमाणे अनिकाने कामिनी आणि रागिणीच्या समोर तमाशा मांडलेला असतो. ती जाते, बेडरूम मधल्या वस्तू इकडे तिकडे फेकते, याच्यावर चिडचिड कर, त्याच्यावर चिडचिड कर, खूप राग रडते. अगदी घर तिने डोक्यावर घेतलेलं असतं. आता तिला जेव्हा कामिनी आणि रागिनी समजून सांगतात की बेटा शांत हो, बेटा शांत हो, आणि का समजून घ्यायला तयार नसते. ऋषी मला आवडतो आणि फुल अँड फायनल मला त्याचीच लग्न करायचंय. माझ्या तोंडावर नाही म्हणाला तो. अगं आई, ग्रॅनी आजी मला नाही म्हणालाय तो. ही लहान बाळासारखी एक गोष्ट 30 रिपीट करत असते. आता कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. ती बरोबर डाव साधते. अरे अनिका बेबी, ए बेटा, ए माझं पिल्लू, ऐक की जरा. कामिनी म्हणते काय म्हणणं आहे तुझं? तुला ऋषीचे लग्न करायचंय? हो, त्याच्याशीच मला लग्न करायचंय, पण कसं करू? तो तर म्हटलाय थोबाड पण दाखवू नकोस मला. माझं थोबाड सुद्धा बघायचं नाहीये त्याला. तो अनिका महाजनच्या तोंडावर म्हणला की थोबाड दाखवू नको. बघ की त्या ऋषीची हिंमत. कामिनी म्हणते डोंट वरी बेटा, ही आजी आहे ना, आजी काहीही करू शकते. ऋषीला अशी काय अडकवते ना की अगदी तो पळत पळत येईल तुझ्याकडे आणि माझ्याशी लग्न कर असं म्हणेल. तू म्हणशील तिथे लग्न करायला तयार होईल, असा काय प्लॅन आहे माझ्याकडे. आणि काय म्हणते, यस खरंच आजी, ग्रॅनी आजी तू खरं सांगतेयस की मला नादी लावती? बेटा मी तुला नादी कसं लावल ग? तुला खरं सांगतेय मी. तो अगदी गुडघ्यावर म्हटलं तरी तुझ्याशी गुडघ्यावर चालत चालत येऊन लग्न करेल तो. डोंट वरी, असा काय माझ्याकडे आहे ना. काय आजी सांग ना. हे बघ बेटा, तुला ते जाणून घ्यायची गरज नाहीये. तुला ऋषी हवाय ना, ऋषी मिळेल. अनिका खूप खुश झालेली असते आणि अगदी शांत झालेली असते. आता ऋषी मिळणार म्हणल्यावर दुसरं काय पाहिजे तिला. अनिकाचा राग वगैरे गेलेला असतो आणि भलतीच खुश झालेली असते. अनिका आता निघून जाते तेव्हा रागिनी म्हणते आई तुला काही कळतं का ग? तिला कशाला काही सांगत बसते. आता ऋषी एकदा नाही म्हटलाय म्हणजे नाहीच म्हणला. अगं तो नयनताराचा मुलगा आहे, तो काय ऐकणार होय? आणि सहजासहजी तयार होणं तर अशक्य गोष्ट आहे. दिस इज इम्पॉसिबल. तुला काही कळत नाही का गाई? कशाला तिला नादाला लावतीये? आता परत जर ऋषी एकदा नाही म्हणला तर ही पोरगी काय करेन आणि काय तुला सांगता येणार नाही. तू तर माहिती कशी तमाशा घालते ही. आणि हो, हे जर राजनला आणि त्या अन्नपूर्णा म्हातारीला कळालं ना, मग तर अवघड होऊन बसायचा. कशासाठी हिला नको ते वादे करतीये तू? एकही गोष्ट पूर्ण होणार नाहीये. आई तू जरा शांत बसतीस का? ए रागिनी तू जरा गप्प बस. स्वतःला अक्कल आहे का काही? आणि मला शिकवायला लागली. मी तिची आजी आहे आणि कामिनी नावे कामिनी. मी जो डाव टाकते ना तो विचार करूनच डाव टाकत असते. तुला आता सांगते मी ऋषी कसं लग्नाला तयार होणार आहे. प्राजक्ता आणि चरण यांच्यामध्ये काहीतरी झालंय आणि तो जबरदस्त असा व्हिडिओ माझ्या हाताला लागलाय. काय सांगते आई? हो, त्या दिवशी पार्टी वगैरे होती ना तेव्हा चरणने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय त्या प्राजक्तावर आणि त्याच वेळेला व्हिडिओ सुद्धा काढलाय. तो व्हिडिओ चरणच्या मोबाईलमध्ये आणि चरणचा मोबाईल माझ्याकडे. मग काय माझं काम झालंय. नयनताराला किंवा ऋषीला आपल्या मुलीची आपल्या बहिणीची बदनामी नको असेल किंवा इज्जत जर प्यारी असेल तर काय एकच डाव टाकायचा आणि वर्मावर घाव घालायचा बघ. आई काय सांगतेयस तू? हो रागिनी, ही गोष्ट कुणाला काय सांगू नको. जोपर्यंत ते सहज चाललंय चालू दे. ज्या वेळेला तो डायरेक्ट नाही म्हणेल ना तेव्हा हा व्हिडिओ दाखवायचा. नयनतारा आणि ऋषीला एका मिनिटात दोघेही तयार होणार लग्नाला. मग काय आपली अनिका नयनताराची सून होणार यात काही शंकाच नाही. रागिनीला इतका आनंद होतो. आई खरंच खरंच ग्रेट आहे तू, खरंच ग्रेट आहे तू. आता कामिनीकडे जो व्हिडिओ असतो प्राजक्ता आणि चरणने त्याच्यावर जबरदस्ती केली आहे तिच्यावर, तो घाणेरडा व्हिडिओ दाखवून ती ब्लॅकमेल करणार असते ऋषीला आणि नयनताराला. कामिनी अगदी कुठच्याही थराला उतरणार असते. फक्त तिच्या नातीचं सुख हवं असतं. तिच्या नातीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद तसाच राहावा यासाठी ही कामिनी कुठच्याही थराला जाऊन काहीही करायला तयार असते. आता जेव्हा ऋषी हा व्हिडिओ बघेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकेल आणि नयनतारा काय
ती सुद्धा हादरून जाणार. तेव्हा मित्रांनो, बघूया आता कामिनी जेव्हा हा डाव रचणार आहे तेव्हा काय आणि कसा गेम करते आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन कशी सरकवते. हे जर बघायचं असेल पुढे काय होतं, कसं होतं, ऋषी लग्नाला तयार होतो का, तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.